नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर शिको आनंदी सोबत आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 4 नव्या युगाचे गाणे या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण स्वाध्याय सोप्या भाषेत समजून घेऊ. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, हे केव्हा घडेल ते लिहा. आणि दिलेल्या दिव्य क्रांती आणि कवितेच्या आधारे आपल्याला याचं उत्तर लिहित असताना कवितेतल्या या ओळी महत्त्वाच्या आहेत. अनुरेणुतिनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. म्हणजे दिव्य क्रांती कधी घडते तर विज्ञानाचा जेव्हा प्रकाश येतो तेव्हा, आणि विज्ञानाचा प्रकाश आला म्हणून ही दिव्य क्रांती घडलेली आहे असं कवीने इथं म्हटलेलं आहे. आणि दिव्य क्रांती मग ही कधी घडली तर विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा दिव्य क्रांती घडली असं आपल्याला लिहिता येईल. दिलेला आहे, शून्यामधून विश्व उभारेल. हे केव्हा घडेल त्यासाठी सुद्धा कवितेतल्या ओळी या पहा. नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. आणि जेव्हा भव्य अशी जिद्द आपल्यामध्ये असेल तेव्हाच त्या ठिकाणी शून्यामधून विश्व उभारेल. आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल, भव्य जिद्द येईल तेव्हा शून्यातून विश्व उभारेल. ही दिलेला आहे, दुबळेपणाचा शेवट. दुबळेपणाचा शेवट कधी होईल? नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले. म्हणजेच जेव्हा आपल्या मनामध्ये नवीन चेतना जी आहे ती स्फुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल. आणि म्हणून मनात नवी चेतना स्फुरली की मग दुबळेपणाचा शेवट होईल असं आपल्याला उत्तर लिहिता येईल. आपल्याला प्रश्न दुसरा दिलेला आहे, खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाद्वारे योग्य क्रम लावा. आणि आपल्याला घटना इथं दिलेल्या आहेत. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला, नैराश्य नष्ट झाले. कविता समोर ठेवा, ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा, वाचा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की या घटनांचा आपल्याला क्रम कशा प्रकारे लावावा लागेल. पहा, पहिली घटना येईल, विज्ञानाचा प्रकाश आला, त्यामुळं काय होईल? क्रांती घडली. त्यानंतर हृदयातील अशांततेचा वणवा विझला, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, आणि अर्थातच त्यामुळे नैराश्य नष्ट झाले. अशा प्रकारे या पद्यपाठाद्वारे आपण हा क्रम लावलेला आहे. आता आपण प्रश्न तिसरा घ्यायचा आहे, खालील अर्थांच्या ओळी शोधा. आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो. अर्थातच या अर्थाची ओळ कवितेमध्ये कोणती आलेली आहे? शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. आपल्याला वाक्य दिलेलं आहे, माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात. तर या अर्थाची ओळ कवितेतली आहे, नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती. अशा प्रकारे आपण ही कवितेतली ओळ लिहिलेली आहे. आता प्रश्न 4 आपल्याला दिलेला आहे की तक्ता पूर्ण करा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कवीला नको असणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत. आता कवीला नको असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? तर दुबळेपणा, खिन्नता, दीनता आणि नैराश्य या गोष्टी कवीला नको आहेत. आणि विज्ञानामुळे कोणत्या गोष्टी प्राप्त होतात जे कवींनी सांगितलेले आहे? दिव्य क्रांती घडलेली आहे, मनामध्ये जोश निर्माण होतो आणि नवी आशा चेतना निर्माण होते. अशा प्रकारे आपण कवीला नको असणाऱ्या गोष्टी आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा असा प्रश्न 5वा आहे. आणि त्याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो. या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा. आपण इथे ही कल्पना स्पष्ट करूया. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात वेगाने बदल घडून येत आहे. विज्ञानाच्या सामर्थ्याने नवीन विश्व उभारण्याची जिद्द माणसाच्या मनात निर्माण झाली. आता कसलाही उदासपणा नको, दैन्य दारिद्र्य नको. या खिन्नतेचा अंधार दूर करणारा नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा प्रकाश सर्वत्र झळकतो आहे. दैन्य दारिद्र्याच्या विरोधातला लढा मनामनात फुलतो आहे. विज्ञानाच्या प्रकाशाला कवींनी नवसूर्य असे म्हटले आहे. विज्ञानाच्या साह्याने दारिद्र्य, विषमता या विरुद्ध माणसाने संघर्ष केला पाहिजे, एकजुटीने लढले पाहिजे, मानवतेचा लढा लढला पाहिजे. सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या जुन्या चालीरीती, प्रथा, परंपरा नष्ट करायला हव्यात. अशा संघर्षाला
संघर्षाला कवींनी संघर्ष पहा भरला असे म्हटले आहे. अशा प्रकारे आपण या कृतीचं उत्तर लिहिलेलं आहे. आपल्याला आ कृती दिलेली आहे. कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा. आणि कवींनी कोणता आशावादी दृष्टिकोन या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे ते आपण इथं या प्रकारे लिहू शकतो. विज्ञान ही माणसाला मिळालेले वरदान आहे. विज्ञानामुळे मानवी जीवनात क्रांती घडून आली, वेगाने प्रगती झाली. नवे विश्व उभारण्याची जिद्द विज्ञानाच्या प्रकाशामुळे निर्माण झाली. विज्ञानाच्या साहाय्याने दारिद्र्य, विषमता, खिन्नता, नैराश्य याविरुद्ध माणूस संघर्षाला तयार होईल असे कवींना वाटते. तसेच सामाजिक प्रगतीतील अडसर असणाऱ्या जुन्या चालीरीती, प्रथा, परंपरा नष्ट होत आहेत. समता प्रस्थापित होईल. मानवी मनात नवे चैतन्य, उत्साह निर्माण होईल. नव्या जोशाने आपली प्रगती करेल. मानवतेचे मूल्य जोपासेल. विज्ञानामुळे नवीन आशा मनामनात रुजल्या आहेत. म्हणूनच कवितेचा समारोप करताना कवी म्हणतात की या विज्ञान युगातील अणुरेणूतून शब्द प्रकटत आहेत. लोक हो, चला चला पुढे चला, प्रगतीच्या वाटेवर चाला. अशा प्रकारे कवींचा आशावादी दृष्टिकोन इथे व्यक्त झालेला आहे. आपल्याला खेळू या शब्दांशी याच्यामध्ये कृती अ दिलेली आहे. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा. आपल्याला पहिल्यांदा यमक अलंकार म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. आणि इयत्ता 8वीसाठी आपल्याला स्कॉलरशिपसाठी सुद्धा हे अलंकार आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हे अलंकार आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत. तर कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तिथे यमक हा अलंकार होतो. आता आपल्याला जोड्या शोधायचे आहेत. पाहिजे उदाहरण म्हणून आपण घेऊ. अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. इथे बघा पहिल्या ओळीमध्ये शेवटी शब्द आलेला आहे पुढती, त्याच्यामध्ये ती हे अक्षर आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये क्रांती हा शब्द आहे शेवटचा आणि त्याच्यामध्ये ती हे अक्षर शेवटी आलेलं आहे. पुढती, क्रांती, इथे ती या अक्षरानं यमक साधलेला आहे. आणि म्हणून पहिली जोडी इथं आपण घेऊया. पुढील, पुढती आणि क्रांती. पुढे दिव्य, भव्य अशी जोडी आपल्याला मिळेल. विझला, दिसला, गेले, आले, ज्वाला, माला, उगवतो, झळकतो, बहरतो, चित्ती, पुढती अशा प्रकारच्या ह्या यमकाच्या शब्दांच्या जुळणाऱ्या जोड्या ज्या आहेत त्या आपण इथं लिहिलेल्या आहेत. आता आपण आकृती दिलेली आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा. इथे उजेड हा शब्द दिलेला आहे. तर आपल्याला कवितेतला समानार्थी शब्द यासाठी लिहायचा आहे. अर्थातच प्रकाश हा शब्द येईल. दुसरा शब्द आहे तेज, त्याच्यासाठी प्रभा हा शब्द कवितेमध्ये आलेला आहे. रस्ता याच्यासाठी मार्ग हा कवितेमध्ये शब्द आपल्याला मिळतो. आणि उत्साह याच्यासाठी आपल्याला जोश हा शब्द कवितेमध्ये आलेला लक्षात येईल. विद्यार्थी मित्र हो, आपण या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केला. अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.